विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॉब्लेम सेट 8. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज आन्सर फॉर फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे? तर ऑप्शन ए साइन थिटा इक्वल टू कॉस इन ब्रॅकेट 90 मायनस थिटा. सेकंड आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ साइन 90 डिग्री. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे ते? ऑप्शन डी 1. 3 आहे 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री मायनस साइन 45 डिग्री इज इक्वल्स टू वॉट? तर ऑप्शन सी 2 येतो. आणि फोर्थ आहे कॉस 28 डिग्री अपॉन साइन 62 डिग्री इज इक्वल्स टू वॉट? तर त्याचा येतो ऑप्शन डी 1. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे इन राईट अँगल ट्रायंगल TSU TS इज इक्वल्स टू 5 युनिट्स दिले आहे. अँगल सी इज इक्वल्स टू अँगल एस इज इक्वल्स टू 90 डिग्री. SU इज इक्वल्स टू 12 युनिट दिले आहे. देन फाइंड साइन टी कॉस टी टॅन टी. सिमिलरली फाइंड साइन यू कॉस यू आणि टॅन यू हे आपल्याला फाइंड आउट करायचे. आता आपण इथे घेऊया इन ट्रायंगल TSU इज इक्वल्स टू angle S is equals to 90 degree according to Pythagoras theorem. TU square is equals to TS square plus SU square. TU square is equals to TS जो आहे ते आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि SU जो आला आहे आपल्याला 12 सेंटीमीटर दिला आहे. तर इथे घेऊया आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. TU स्क्वेअर इज इक्वल्स टू 5चा स्क्वेअर येतो 25 आणि 12चा येतो 144. तर याचा आन्सर येतो 169. तर इथे येतं आपल्याला TU स्क्वेअर आणि 169. तर याचा स्क्वेअर कट होतो आणि याचा रूट निघेल. तर इथे येईल आन्सर TU इज इक्वल्स टू किती येतो रूट 13. फाइंड आउट करायचं आहे कॉस टी अँड टॅन टी. ठीक आहे. आपण इथे लिहून घेऊया साइन टी इज इक्वल्स टू आता काय येतं अपोजिट साइड ऑफ अँगल टी ओके अपॉन हायपोटेनियस. तर काय येईल इथे SU इज इक्वल अपॉन TU येईल. ओके. मग इथे काय येईल 12/13. ही जी साईड आहे TU आपल्याला ही 13 मिळालेली आहे. ठीक आहे. इथे येईल कॉस टी इज इक्वल्स टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल टी अपॉन हायपोटेनियस इक्वल्स टू TS अपॉन TU. ते येईल 5/13. तिथे येतं टॅन टी. ओके. इथे येईल अपोजिट साइड ऑफ अँगल टी अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल टी. ओके. इथे SU अपॉन TS येईल. इथे येईल 12/5. ठीक आहे. समजलं. आता नेक्स्ट आपण इकडे घेऊया. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे साइन यू इज इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल यू अपॉन हायपोटेनियस. तर त्याचा आन्सर येणार आहे TS अपॉन TU. ठीक आहे. म्हणजे इथे किती येईल 5/13. इथे कॉस यू विचारला आहे ॲडजसंट साइड ऑफ अँगल यू अपॉन हायपोटेनियस. तर इथे कॉस यू येणार आहे SU अपॉन TU. SU किती आहे आपला 12/13 येतील. ठीक आहे. इथे टॅन यू इज इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल यू अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल यू इज इक्वल्स टू ST अपॉन SU इज इक्वल्स टू 5/12. इझी आहे ना? समजलं.
क्वेश्चन नंबर 3 आहे इफ राईट अँगल ट्रँगल वाय एक्स झेड अँगल एक्स इज 90 degree, एक्स झेड इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर and y z is equals to 17 centimeter. Find sin y, cos y, tan y, sin z, cos z आणि tan z. ओके, मग इथे घेऊया आपण ट्रायंगल वाय एक्स झेड इज राईट अँगल triangle. Therefore, according to Pythagoras theorem, xy square plus xz square equals to yz square. ते तो xy square plus 8 square is equals to 17 square. ठीक आहे, तर इथे तो xy square is equals to 289 मायनस याचा स्क्वेअर घेऊ आणि नंतर याच्यात इथे मायनस करू याचा स्क्वेअर. ठीक आहे, इथे xy स्क्वेअर इज इक्वल्स टू 225 याचा स्क्वेअर जाईल आणि याचा रूट निघणार आहे, तर इथे आन्सर येतं xy इज इक्वल्स टू 15. तर इथे घेऊया आपण साइन y इज इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल y अपॉन हायपोटेनियस इक्वल्स टू xz अपॉन yz equals to 8 upon 7 upon hypotenuse xy upon yz equals to 15 upon 17. Tan y, opposite side of angle y upon adjacent side of angle y is equals to xz upon xy is equals to 8 upon 15. ओके, तर आता आपल्याला इथे साइन झेड काढायचं आहे, तर अपोजिट साइड ऑफ अँगल झेड अपॉन हायपोटेनियस घेऊया इक्वल्स टू येईल इथे एक्स वाय अपॉन वाय झेड घेऊया. ठीक आहे, इथे येईल 15 अपॉन 17. समजलं? तर पुढे येईल कॉस झेड इज इक्वल्स टू ॲडजसेंट साइड ऑफ अँगल झेड अपॉन हायपोटेनियस इक्वल्स टू एक्स झेड अपॉन वाय झेड 8 अपॉन 17 येतं. ठीक आहे, आता इथे आपल्याला घ्यायचं आहे इथे टॅन झेड इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल झेड अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल झेड इक्वल्स टू एक्स वाय अपॉन एक्स झेड इक्वल्स टू 15 अपॉन 8. ओके, समजलं? बघा क्वेश्चन नंबर 4 आहे इन राईट अँगल ट्रायंगल एल एम एन इफ अँगल एन इज इक्वल्स टू थीटा अँगल एम इज इक्वल्स टू 90 degree कॉस थीटा 24 upon 25. फाइंड साइन थीटा अँड टॅन थीटा. सिमिलरली फाइंड साइन स्क्वेअर थीटा अँड कॉस स्क्वेअर थीटा. चला तर मग घेऊया. इथे घेणार आहोत आपण इन ट्रायंगल एल एम एन angle n is equals to theta cos theta 24 upon 25 mn upon ln. Okay, therefore mn equals to 24k आणि ln is equals to 25k. Therefore according to Pythagoras theorem,
mn स्क्वेअर प्लस एल एम स्क्वेअर इज इक्वल टू एल एन स्क्वेअर. ठीक आहे, इथे येतं 24k स्क्वेअर प्लस एल एम स्क्वेअर इज इक्वल्स टू 25k स्क्वेअर. ते येईल एल एम आपल्याला फाइंड आउट करायचं, तो आपण साईडला घेऊया. याचा स्क्वेअर येतो 625 मायनस याचा स्क्वेअर येतो 576 आणि के आपण कॉमन काढून घेऊया के स्क्वेअर. ओके, मग इथे देअरफॉर एल एम स्क्वेअर इज इक्वल्स टू 49k स्क्वेअर येतो. म्हणजे याच्यातून हे मायनस झाल्यावर 49 येतो आणि हा के स्क्वेअर आपण ॲज इट इज घेऊया. मग याचा स्क्वेअर कट होतो आणि याचा रूट निघतो, म्हणून एल एम इज इक्वल्स टू 7k आन्सर येतो. ठीक आहे, मग इथे येईल देअरफॉर साइन थिटा इक्वल्स टू ऑपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेनियस इक्वल्स टू एल एम अपॉन एल एन इज इक्वल्स टू 7k अपॉन 25k. म्हणजे इथे 7/25 येणार आहे. समजलं? बघा, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टॅन थिटा इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल थिटा इक्वल्स टू एल एम अपॉन एम एन येईल. इथे येईल 7k अपॉन 24k, म्हणजे इथे 7/24 आहे. ओके, मग इथे येईल कॉस थिटा इक्वल्स टू 24/25. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 576/625. यांचा स्क्वेअर घेतलेला आहे आपण. ठीक आहे, आता मग इथे येईल साइन थिटा इक्वल्स टू काय, तो 7/25 येतो. इथे जर आपण देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा घेतला तर 7चा स्क्वेअर येतो 49 आणि 25चा पण साइन थिटा इक्वल टू 7/25. देअरफॉर इथे साइन स्क्वेअर थिटा आहे तो 49/625. 7चा स्क्वेअर येतो आणि 25चा इथे स्क्वेअर येणार आहे. समजलं? तर 5th नंबरचं एक्झाम्पल आहे फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट आहे साइन 20 डिग्री इज इक्वल्स टू कॉस. ही आपल्याला ब्लँक जागा फिल करायची आहे. मग इथे आपण घेऊया साइन 20 इज इक्वल्स टू कॉस. इथे 90 - 20 केल्यावरती इथे इक्वल टू कॉस 70 डिग्री येणार आहे. ठीक आहे, इथे 70 डिग्री येणार आहे. आता इथे टॅन 30 इंटू टॅन डॉट इक्वल्स टू 1 आहे. मग इथे येईल टॅन 30 डिग्री इंटू टॅन 90 - 30 डिग्री इज इक्वल्स टू 1. मग इथे येईल देअरफॉर टॅन 30 डिग्री इंटू टॅन 60 डिग्री. म्हणजे 90मधून 30 गेल्यावर इथे 60 डिग्री इज इक्वल्स टू 1. मग इथे काय येईल 60. ओके, आणि लास्ट आहे कॉस 40 डिग्री इज इक्वल्स टू साइन वॉट. तर मग इथे घेऊया आपण कॉस 40 डिग्री इज इक्वल्स टू साइन 90 - 40 डिग्री इज इक्वल्स टू साइन 50 डिग्री. ओके, ते येतो 50 डिग्री. ठीक आहे, समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि या मागील प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओ.